पराभूत आहे जगती पुत्र भारताचा. जोपर्यंत सिंहांना त्यांचे इतिहासकार मिळत नाहीत तोपर्यंत शिकारीच्या कथांमध्ये नेहमी शिकाऱ्याचाच गौरव केला जाईल. भारताचा इतिहास जो आहे तो इतिहास विकृत पद्धतीने आपल्याला सांगण्यात आला. तो सिद्धांत असं म्हणतो की संस्कृत भाषा, वैदिक संस्कृती हे सगळं पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी तयार केलं. आर्य लोक आले बाहेरून, द्रविड लोकांना दक्षिणेकडे ढकललं आणि त्यांनी आपलं इथे वैदिक संस्कृती निर्माण केली. आर्य विरुद्ध द्रविड, उत्तर विरुद्ध दक्षिण, संस्कृत विरुद्ध तामिळ, हिंदी विरुद्ध तामिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज. मुस्लिम आक्रमकांनी येथील लोकांची डोकी मारली तर इंग्रजांनी बुद्धी मारली. अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळेस जेव्हा ग्रीक लोकांशी तुमचा संबंध आला तेव्हा तुम्हाला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, काव्य हे सगळं तुम्हाला ग्रीक लोकांकडनं मिळालं. म्हणजे तुमच्याकडे जे काय आहे ते सगळं तुम्हाला पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी दिलेलं आहे. आजही आपण शाळा महाविद्यालयातून दुर्दैवानं त्यांनीच लिहिलेला खोटा इतिहास शिकतो. एक देश म्हणून आपली ओळख 1947 साली सुरू होते. त्यांनी असं सांगितलं, संस्कृतीचा विनाश केला पाहिजे. जोपर्यंत आपण संस्कृती नष्ट करत नाही तोपर्यंत या जगातले सगळे जे शोषित लोक आहेत ते कम्युनिझमचा स्वीकार करणार. डावे लोक केवळ भारताच्या विरुद्ध आहेत असं नाही तर सर्व जगातल्या पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या विरोधात आहे. विक्टिमहुड उभा करून भावभावनांना लढवणं ही यांची रणनीती आहे. नमस्कार, पॉइंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. माझ्याबरोबर आज आहेत अभिजित जोग. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो. प्रतिसाद ऍड एजन्सी नावाची प्रसिद्ध ऍड एजन्सी पुण्यामध्ये त्यांची आहे आणि जॉन डियर, मारुती सुझुकी, फेबर, सारस्वत बँक, परांजपे स्कीम्स, कैलास जीवन, PNG ब्रदर्स, किर्लोस्कर ब्रदर्स, TVS, SKF, ॲटलास कॉपको, मोठी लिस्ट आहे. अशा अनेक क्लायंट्स त्यांच्याकडे अनेक वर्ष आहेत. उत्तमातली उत्तम कॅम्पेन्स त्यांनी डिझाईन केली आहेत आणि सरांचं पुस्तक माझ्याकडे आता हातामध्ये आहे, असत्यमेव जयते, भारताच्या इतिहासातील दिशाभूल. त्याच्यामध्ये सरांबद्दलची छोटीशी प्रस्तावना मी इथं वाचून दाखवणार आहे. जोग सर गेली 40 वर्ष मार्केटिंग, मार्केट रिसर्च, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग आणि कॉपीरायटिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. एक प्रतिथयश कॉपीरायटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरांच्या ब्रँड नामा पुस्तकाला खूप लोकप्रियता मिळाली. हेरिटेज फर्स्ट या पेजचं आपण लेखन करता. तुम्ही रोटरी क्लबमध्ये सुद्धा बरेच ऍक्टिव्ह आहात आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग तुमचा आहे. इतिहास हा तुमचा अतिशय आवडता विषय आहे आणि आपण त्याबद्दल भरपूर बोलणार आहोत आणि हे पुस्तक त्याचाच एक आणखी दाखल उदाहरण आहे मोठं. म्हणजे पुण्यासारख्या मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या स्केलवरती अशा इतक्या प्रकारच्या व्हरायटी ऑफ क्लायंट्स बरोबर काम करणं. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास कसा होता. म्हणजे तुम्ही मुळात शिक्षण कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि ऍडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं? मी सायन्स ग्रॅज्युएट बेसिकली आहे. ओके. त्यानंतर मी MBA केलं मार्केटिंगमध्ये आणि MBA ला असताना आम्ही आमच्या वर्गातल्या मुलांनी मुंबईमध्ये एक वर्कशॉप अरेंज केलं होतं आणि तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. त्याच्यात एक ऍडव्हर्टायझिंग मधले एक ब्रिन्स्टन मिरांडा म्हणून, चैत्र ऍडव्हर्टायझिंग मला वाटतं तेव्हा होती, त्यांचे ते प्रतिनिधी होते. त्यांनी जे ऍडव्हर्टायझिंग वरती आम्हाला भाषण दिलं किंवा त्याची माहिती दिली ते ऐकून मी इतका प्रभावित झालो की मला असं वाटलं की आपण या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. ओके. आणि तेव्हा तो आपण भाषणाने तुम्हाला एका भाषणाने ती प्रेरणा दिली असं नक्कीच म्हणता येईल. आणि आपण आपल्या पुणेरी भाषेत सांगायचं तर तो जो किडा माझ्या डोक्यात तेव्हापासून शिरला होता त्यांनीच शेवटी मला ऍडव्हर्टायझिंग मध्ये मला असं वाटतं मित्र हो जास्तीत जास्त भाषणं आपण ऐकली पाहिजेत, भाषणांना गेलं पाहिजे, तुमचं आयुष्य बदलू शकतं. एक्झॅक्टली. वा. नंतर मग MBA नंतर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मी मार्केट रिसर्च मध्ये काम सुरू केलं कारण तेव्हा ऍडव्हर्टायझिंग मध्ये जरी करायची इच्छा असली तरी इतक्या मोठ्या एजन्सीज नव्हत्या की तिथे आपण जॉब करावा किंवा अशा स्वरूपाचं तितकी ती इंडस्ट्री प्रोग्रेस झालेली नव्हती. म्हणून मी किर्लोस्कर कन्सल्टंट्स मध्ये मार्केट रिसर्च मध्ये काम करायला सुरुवात केली. पण मार्केट रिसर्च हा तसं पाहिलं तर ऍडव्हर्टायझिंगशी संलग्नच भाग आहे कारण की ऍडव्हर्टायझिंगला आवश्यक अशी जी माहिती असते ती रिसर्च वरतीच आहे. पण जसं मी सांगितलं की तो किडा काही मला स्वस्त बसू देईना आणि म्हणून मी शेवटी ठरवलं की आता नाऊ और नेव्हर. आता जर मी ही उडी घेतली नाही तर मी कदाचित कधीच करू शकणार नाही. पण घरामध्ये बिझनेसची बॅकग्राऊंड होती अशी? अजिबातच नाही. आमच्या घरात सगळ्यात बहुतेक सगळे लोक हे शिक्षण क्षेत्रात, म्हणजे माझ्या आजोबांनी पुण्यातलं वाडिया कॉलेज त्यांनी स्थापन केलं. माझे वडील सुद्धा इंग्लिशचे प्रोफेसर होते
माझा मोठा भाऊ फिजिक्सचा प्रोफेसर आहे, माझा चुलत भाऊ सुद्धा फिजिक्सचा प्रोफेसर आहे. म्हणजे तुम्ही प्रेक्षक मला सांगायला खरंच खूप छान वाटतंय की कुठलीही बॅकग्राऊंड व्यवसायाची नसताना फक्त एक कुठेतरी भाषण ऐकून तो एक डोक्यामध्ये स्पार्क तयार झाला आणि इथे या क्षेत्रामध्ये काहीतरी करायला पाहिजे आणि नुसतं ती भावना मनामध्ये येऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात कृती करताना एवढं मोठं काम. मी आज पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये टॉप 5 एजन्सीचं म्हणलं त्यात प्रतिसाद आहे आणि गेली 40 वर्ष आहे. तर खूप कमालीचा प्रवास आहे हा. तो स्ट्रगल होता ज्याच्यामध्ये घरामध्ये कुठलीही कोणी आतापर्यंत नोकरी केलेली नसताना तुम्ही एक भूत घेऊन आलात की मला काहीतरी असं काहीतरी करायचंय. तर कसा त्यामध्ये पाठिंबा होता घरच्यांचा आणि तो काय प्रवास होता? खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की एक वेडा निर्णय होता तो तेव्हा व्यवसाय सुरू करण्याचा. कारण की चांगली नोकरी होती, माझं लग्न झालं होतं, मला मुलगाही झालेला होता, ती सगळी जबाबदारी माझ्यावरती होती आणि कुठलीही काही माहिती नसताना, ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीची माहिती नसताना किंवा ऍडव्हर्टायझिंगसाठी जो मुख्य ग्राफिक डिझाईन हा जो भाग लागतो त्याचं चुकूनही काहीच ज्ञान नसताना मी ठरवलं की नाही आपण करायची सुरुवात. आणि नोकरी सोडून मी ते निर्णय घेऊन सुरुवात केली. मला एकच असं वाटत होतं की पुण्यातल्या तेव्हाच्या ज्या एजन्सीज होत्या या बहुतेक सगळ्या एजन्सीज ह्या कमर्शियल आर्टिस्टनी सुरू केलेल्या होत्या. कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पुण्यामध्ये अभिनवमध्ये आहे, आपल्याला माहिती आहे. न पासआउट झालेले जे आर्टिस्ट होते ते ऍडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू करायचे. पण आपण जर बघितलं तर ऍडव्हर्टायझिंग मधला आर्ट हा एक छोटासा भाग आहे. म्हणजे आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी करणं हे निश्चित महत्वाचं आहे, त्यात काही शंका नाही. पण ऍडव्हर्टायझिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्ट्रॅटेजी. म्हणजे स्ट्रॅटेजीची चौकट आपण आधी तयार करायला पाहिजे आणि मग त्या चौकटीत तुम्ही आर्ट इफेक्टिव्हली कशी वापरता हे महत्वाचं ठरू शकतं. म्हणजे एखाद्या सुगरणीला ती उत्तम कुक आहे म्हणून तिने 5 स्टार हॉटेल काढण्याचे स्वप्न बघण्यासारखं झालंय. एक्झॅक्टली. की तुम्हाला तुमच्या कोर क्रिएटिव्हिटी किंवा कोर तुमच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला यश मिळवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याच्यातली स्ट्रॅटेजी आणि मार्केट रिसर्च महत्वाचा भाग आहे जो तुम्ही ओळखलात. आणि मला असं तेव्हा जाणवलं की कारण काही दिवस मी क्लायंट साईडला पण होतो ते माझ्या एजन्सीज सर्व्हिस करायच्या की हे लोक या स्ट्रॅटेजी या भागात खूप कमी पडतात किंवा तो इनपुट ते फारसा क्लायंटला देऊ शकत नाहीत. आणि मला असं वाटलं की आपण तो देऊ शकू. पहिला क्लायंट मिळवायला किती वेळ लागला, किती दिवस लागले? पहिला क्लायंट असं काही फार वेळ लागला असं नाही, कारण ऍडव्हर्टायझिंगचं एक सोपी गोष्ट अशी आहे की त्याला फार प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तुम्ही व्हिजिटिंग कार्ड छापलीत की तुमची एजन्सी सुरू झाली असं होऊ शकतं. आणि एक तुमच्यामध्ये पॅशन असेल आणि तुम्ही लोकांना जर ते कन्व्हिन्स करू शकलात की नाही मी तुम्हाला पाहिजे ते देणार आहे आणि देईन निश्चित, तर लोकही संधी देतात. म्हणजे तो जो विश्वास क्लायंटने तुमच्यावरती टाकला, फॉर एक्झाम्पल कुठलाही बिल्डर म्हणेल की तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं, या मानसिकतेतनं त्याला बाहेर काढून वेगळ्या पद्धतीने फ्रेमवर्क म्हणून पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून बघू शकतो. त्याला एक रिसर्च आहे, त्याला मार्केट रिसर्च आहे, त्याला अनेक अँगल्स आहेत आणि त्या दृष्टीने तुमचं कॅम्पेन आम्ही रचणार आहोत. तर हा ट्रस्ट तुम्ही कसा डेव्हलप केलात पुण्यासारख्या मार्केटमध्ये जिथे अशा प्रकारचं वातावरण नव्हतं? पुणेकरांची मानसिकता एक आहे विशिष्ट, ती तुम्हाला कळली तरच तुम्ही त्याच्याशी डील करू शकता. मला काय शिकवतो म्हणजे कोणालाही शिकवण्याचा त्या सुरात बोलायचं नाही. तर एक मित्र काहीतरी गप्पा मारतोय या स्वरूपात जर तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ग्रेटच आहात, तुमचा बिझनेस तुम्हालाच कळतो, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ग्राहकाची मानसिकता थोडीशी कदाचित मला कळू शकत असेल आणि ग्राहकाची मानसिकता समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. असं आपण एकत्र जर काम केलं तर कदाचित ते आणखीन चांगलं होऊ शकतं. अशा पद्धतीने म्हणून एक विशेष गंमत अशी आहे की मुंबईतल्या अनेक मोठ्या एजन्सीज म्हणजे नॅशनल एजन्सीज आपण म्हणतो त्यांनी बरेच वेळा पुण्यात येऊन ऑफिस सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातलं कोणीच कधीही यशस्वी झालं नाही. त्याचं मला वाटतं असं मुख्य कारण आहे की त्यांना पुणेकरांची मानसिकताच कळली नाही. आणि तुम्ही जर हाय हॉर्स वरनं पुणेकरांशी बोलायला लागला तर पुणेकर ते कधीच ऐकून घेत नाही. तर त्यांच्याशी त्या पद्धतीने वागणं जमल्यामुळे मी त्यांना हे कन्व्हिन्स करू शकलो की स्ट्रॅटेजी ही महत्वाची आहे आणि त्याच्या चौकटीत आपण काम केलं तर ते आणखीन चांगलं होऊ शकतं. एक अकॅडमिक प्रश्न आहे, नेहमी त्या क्षेत्रामध्ये वावरलो असल्यामुळे बऱ्याचदा काय होतं की ऍडव्हर्टायझिंगला प्युअरली एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर करण्याची मानसिकता आहे, पण ऍडव्हर्टायझिंग इज अन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर तुम्हाला यातमध्ये किती यश मिळालं? म्हणजे त्या ऍडव्हर्टायझिंग साठी तुम्ही पैसे खर्च करायला हवेत, तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे आणि त्यामुळे मग ते चांगले चांगले कॅम्पेन्स डिझाईन होऊ शकले.
तर याच्यासाठी तुम्हाला केवढा मोठा स्ट्रगल होता? मला असं वाटतं की ते लोकांना कॉन्सेप्ट सेलिंग ज्याला आपण म्हणतो ते कॉन्सेप्ट सेलिंग करणं हे चॅलेंजिंगच असतं नेहमी. म्हणजे कारण लोक काही ती कॉन्सेप्ट स्वीकारण्यासाठी त्यांचं ते तयार असतील असं काही सांगता येत नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट सेलिंग करण्यासाठी निश्चित एफर्ट्स करायला लागले, प्रयत्न करायला लागले. पण मी असं म्हणेन की मी 1988 साली माझा व्यवसाय सुरू केला आणि 91 मध्ये आपलं उदारीकरण झालं, आर्थिक उदारीकरण. आणि त्यामुळे अचानक आपल्या इकॉनॉमीला खूप चालना मिळाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा निर्माण व्हायला लागली. आणि स्पर्धा जशी निर्माण व्हायला लागली तसं मग व्यावसायिकांना असं वाटायला लागलं की आता याच्या स्पर्धेत मला जर टिकायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, याचा जेव्हा ते विचार करायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता ऍडव्हर्टायझिंग शिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे मग माझं काम त्या प्रमाणात थोडंफार सोपं झालं असं म्हणता येईल. पण तरीही एक जी सेट मानसिकता असते ती बदलून त्यांना काहीतरी नवीन करायला लावणं हे निश्चित आव्हानात्मकता असतंच. तर अशी अनेक उदाहरणं आहेत, पण एक मला उदाहरण आठवतं. पुणे हे जे मार्केट आहे याच्यामध्ये मॅक्झिमम इंजिनिअरिंग इंडस्ट्री खूप जास्ती आहे आणि तेव्हा तर खूपच होती, म्हणजे इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आणि ह्या इंडस्ट्रीसाठी फार क्रिएटिव्ह ऍडव्हर्टायझिंग करता येत नाही अशी एक समजूत होती. इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंगची त्यांना काही फारशी गरजही नसते असंही वाटत होतं. पण पुण्यातली एक कंपनी आहे नायक्रोम म्हणून, ते पॅकेजिंग मशीन्स बनवतात आणि फ्लेक्झिबल पॅकेजिंग मशीन्स बनवतात. म्हणजे लिक्विड आणि सॉलिड आणि पावडर्स या सगळ्या टाईपच्या प्रॉडक्टसाठी पॅकेजिंगची ते मशीन्स बनवतात आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ते पॅकेजिंग केलं जातं. तर त्यांच्यासाठी मी एक लाईन काढली होती. मी असं दाखवलं की एक संत्र दाखवलं, ते थोडंसं अर्धवट उघडलेलं, आतमधनं पोळी दिसत आहेत. तर त्याच्या खाली लिहिलं होतं ओनली नेचर कॅन पॅक बेटर. अशी एक ती लाईन होती. तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी किंवा प्रोडक्शन इंडस्ट्रीसाठी किती इफेक्टिव्हली तुम्ही जाहिरातीचा वापर करू शकता हे त्याच्यातनं, एखादी टेक्निकल गोष्ट तुम्ही किती इफेक्टिव्हली लोकांच्या गळी उतरवू शकता. एक्झॅक्टली. तर एका ह्याच्यात. आणि मग तेव्हा टेट्रा पॅक बरोबर त्यांचं कोलॅबोरेशन झालं होतं. ते टेट्रा पॅकचे लोक अमेरिकेहून आले होते. त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की आमच्या टेट्रा पॅकच्या लोकांनाही ब्रँडिंग शिकवण्यासाठी तुम्ही खरं तर अमेरिकेला यायला पाहिजे. अगदी सुरुवातीला असं कोणीतरी सांगावं, हा एक आत्मविश्वास वाढवणारी ती एक घटना होती. मुळात तुमच्यामध्ये आतमध्येची अर्ज पाहिजे, पॅशन पाहिजे, लर्निंग माइंड पाहिजे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्ग काढत यशस्वी होऊ शकता. तुम्ही जे म्हणलात की तुमच्याकडे ग्राफिक डिझायनिंगचा सेन्स नव्हता, घरात बॅकग्राऊंड नव्हती कुठली व्यवसायाची, पण असं असताना सुद्धा एक ध्यास घेऊन, कष्ट घेऊन यशाच्या पायरीवरती आहात. फार छान उदाहरण तुम्ही दिलं नायक्रोमचं. मग त्याच्यानंतर कॉपीरायटर म्हणून पण तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करायला लागलात का? ऍक्च्युली काय झालं की मला कल्पना नव्हती की आपण कॉपी लिहू शकतो. जसं मी सांगितलं की मला एक माहिती होतं की मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा इनपुट मी देऊ शकेन, म्हणून मी काही इतर लोकांकडनं कॉपी करून घ्यायचो. पण मलाच ती कॉपी पटेना असं झालं. म्हणजे बरेच वेळा असं वाटलं की नाही, याच्यापेक्षा मला वेगळं म्हणायचं आहे काहीतरी, पण हे येत नाहीये. म्हणून मी कॉपी लिहायला सुरुवात केली. तेव्हाही मला अशी कल्पना नव्हती की क्लायंट्स ही कॉपी म्हणून ऍक्सेप्ट करतील का नाही, पण मी लिहून ती प्रेझेंट करायला सुरुवात केली आणि ती लोकांना आवडायला लागली. मग माझाही त्याच्यात थोडासा विश्वास. भाषा मराठी इंग्रजी मी दोन्ही भाषांमध्ये लिहू शकतो. तो एक ऍक्च्युली ऍडव्हान्टेज होता असं म्हणता येईल की मी दोन्ही भाषांमध्ये कम्फर्टेबल आहे आणि त्यामुळे मी एकाच वेळेस क्लायंटला दोन्ही सोल्युशन्स देऊ शकत होतो आणि ते क्लायंट्सना आवडायला लागलं. मग मलाही वाटलं की आपण कॉपीरायटर होऊ शकतो आणि अशा पद्धतीने एक कॉपीरायटर म्हणून माझा तेव्हा जन्म झाला असं म्हणता येईल. पण तो जो एक क्रिसेंडो असतो कुठल्याही एका क्षेत्रामध्ये काम करत असतानाचा, तसं प्रतिसादच्या बाबतीमध्ये असा एक सांगू शकाल का की तुमच्याकडे एकाच वेळेला इतके कॅम्पेन्स होते आणि इतके व्हरायटी ऑफ कॅम्पेन्स होते आणि त्याची डिलिव्हरी डेडलाईन्स, म्हणजे आपल्याकडे प्रेक्षक वर्ग हा अनेक वयोगटातला असणार आहे. त्यामुळे ज्यांना ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करायचंय, ज्यांना मार्केटिंग मध्ये करिअर करायचंय, स्वतःचं काही सुरू करायचंय, आता डिजिटल एरामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या, काय सांगू शकाल? एका वेळेस अनेक क्लायंट्स आणि ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले, असं प्रतिसादकडे नेहमीच, जेव्हा आम्ही एका ठराविक लेवलला पोहोचलो त्यानंतर अनेक वर्ष आजपर्यंत असं नेहमीच राहत आलेलं आहे. म्हणजे विशेषतः काय, पुण्यामध्ये अनेक एजन्सीज अशा आहेत
किंवा पुण्याची ती परंपराच आहे असं म्हणायला हरकत नाही की रिअल इस्टेट सेंट्रिक ऍडव्हर्टायझिंग असं पुण्यात खूप मोठ्या जास्ती प्रमाणात. पण मी पहिल्यापासून जाणीवपूर्वक असं ठरवलं होतं की आपण विविध इंडस्ट्रीमधनं कामं आली पाहिजे आपल्याकडे, तरच आपल्या कॅपेबिलिटीचं मॅनिफेस्टेशन होऊ शकतं, आपला पोर्टफोलिओ बिल्डअप होऊ शकतो. उदाहरणार्थ एकाच वेळेस आमच्याकडे TVSचं काम होतं, 2 व्हीलर्स, दुसरं शार्प टेलिव्हिजन्स आणि ऑडिओ सिस्टीम्सचं काम होतं, इंडस्ट्रीयल किंवा B2B क्लायंट्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मग SK बेरिंग्स असेल किंवा ॲटलास कॉप्को असेल किंवा नायक्रोम, जसं मी उदाहरण दिलं नायक्रोम आहे. अशा अनेक प्रकारचे कोणाचं कदाचित अवेअरनेस कॅम्पेन असेल, कोणाचं ब्रँडिंग असेल, कोणाचं लॉन्च असेल, कोणाचं सेल्स ड्रिव्हन असेल. त्याच्यामुळे इनफॅक्ट असंही झालं की माझ्या सर्व्हिसेसचा पोर्टफोलिओही वाढत गेला. म्हणजे आता उदाहरणार्थ अनेक क्लायंट्स असे असतात की त्यांना डीलर कॉन्फरन्स ही त्यांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची घटना असते, कारण की डीलर्सना एकत्र आणून त्यांना आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो इफेक्टिव्हली पोहोचवणं आणि त्यांना मोटिवेट करणं हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणून मग ते डीलर कॉन्फरन्सची इव्हेंटच करायला आम्ही सुरुवात केली. ओके. आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं जो आपण म्हणतो तर तसं एक एक सेल डेव्हलप केला ज्याच्यामध्ये इव्हेंट्स आणि एक्झिबिशन ऑटोमॅटिक होत गेलं. वेगळ्या पद्धतीचे क्लायंट्स होते म्हणून हे झालं, नाहीतर मग एकच एक काम आपण करत राहतो त्याच प्रकारच्या क्लायंटसाठी. अनेक क्लायंट्स असे होते की ते एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायचे. म्हणजे आता दिल्लीमध्ये ऑटो एक्सपो असेल किंवा असे अनेक मोठी मोठी एक्झिबिशन, त्या स्टॉलचं डिझाईन करणे आणि ते प्रत्यक्ष तो स्टॉल उभा करणे तिथे, म्हणजे क्लायंटने येऊन फक्त ते ताबा घ्यायचा आणि काम सुरू करायचं, अशा लेवलला ते आम्ही काम करायला सुरुवात केली. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मध्ये मार्केट रिसर्च किती महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळतं. खरं तर ग्राहकाची मानसिकता त्यातनं तुम्हाला कळते की लोकांना नेमकं काय हवंय आणि त्यातली गॅप डिमांड सप्लाय मधली तुम्ही नेमकी ओळखून तुम्ही ते तुमच्या कॅम्पेन मध्ये उतरवायचं. बरोबर. मार्केट रिसर्च एक झाला, क्रिएटिव्हिटी दुसरी झाली, मीडिया प्लॅनिंग, मीडिया बाईंग अजून एक फील्ड आहे. अनेक एजन्सी अशा मीडिया प्लॅनिंग आणि बाईंग मध्येच आहे. मीडिया हाऊसेस तुम्हाला एखादी ऍड रिलीज करण्यासाठी 15% कमिशन देतं. ते एक मानसिकता मी बघितली आहे की त्या 15%तलं तुम्ही आम्हाला किती देता, 15%पेक्षा जास्त आम्हाला पण हवेत, अशी सुद्धा मानसिकता असलेलं हे मार्केट आहे. तर मीडिया रिलीज मधला काही अनुभव आहे? मीडिया रिलीजचा आमचा खूप मोठा अनुभव होता आहे. एक पिरियड असा होता की पुण्यात बहुतेक मीडियाला मॅक्झिमम बिझनेस देणारी ही प्रतिसाद हीच एजन्सी. ओके. म्हणजे वेगळ्या गावात वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्र असतील, मुख्यतः वर्तमानपत्र, पण इव्हन टेलिव्हिजन चॅनेल्स असतील किंवा, तर असा एक कालखंड होता. टक्के टोणपे त्याच्यामध्ये 15%तले कमिशन क्लायंट्स मागतात आणि क्लायंटची मानसिकता आहे. पण त्याचा खरा दोष हा ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीकडेच जातो असं मी म्हणेन की आपापसातली कॉम्पिटिशन करण्यासाठी क्लायंटला जर तुम्ही ऑफर करायला सुरुवात केली की चला मी तुम्हाला 5% देतो पण हे रिलीज माझ्याकडनं करा, तर आपणच क्लायंटला सवय लावतोय आणि तशी सवय लावली गेली. आणि मग ते एकदा 5% म्हटलं की ते 5%पर्यंत थांबत नाही, मग 10%, 12%, 15% अशी ती एक स्पर्धा, गळे कापू स्पर्धा आपण ज्याला म्हणतो, तशी ती सुरू होते. आणि याच्यामध्ये क्लायंट्सच्या मानसिकतेचा जसा जितका सहभाग आहे तितकाच ऍडव्हर्टायझिंग एजन्सीच्या स्पर्धात्मकतेचा सुद्धा सहभाग आहे असं म्हणता येईल. तुम्ही क्लायंटला दोष कमी देतात, इतकं तुमचं मोठं मन आहे. नाही, जे सत्य आहे किंवा जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. शेवटी ऍडव्हर्टायझिंग इट्स अ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तुम्ही ऍडव्हर्टायझिंग वरती पैसे खर्च करताना इट्स अ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. जेव्हा ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन डिझाईन करण्यासाठी क्लायंट तुमच्यापाशी येतो आणि तेव्हा एक बजेट बद्दल बोलणं होतं, तर कसं असतं ते बोलणं? मुख्य काय आहे की बिझनेस इज ऑल अबाउट डिफरन्सिएशन. तुम्ही स्वतःचा बिझनेस इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे वेगळे पण निर्माण करणं म्हणजे बिझनेस. तर पूर्वी कसं होतं की ज्याच्याकडे पैसे आहेत तो वेगळे पण निर्माण करू शकायचा. ती फायनान्स सायकल होती. मग टेक्नॉलॉजी सायकल आली, ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे तो आपलं डिफरन्सिएशन करू शकायचा. मग मार्केटिंग सायकल आली, मग त्याच्यात ऍडव्हर्टायझिंगचा रोल हा महत्वाचा ठरवला, कारण की पैसे कोणी उभं करू शकतं, टेक्नॉलॉजी कुठूनही मिळू शकते. पण मग आता काय आपला डिफरन्सिएशन कुठूनही येऊ शकेल, तर ते मार्केटिंग मधनं येऊ शकेल. मार्केटिंग मधनं येऊ शकेल म्हणजे मुख्यतः ऍडव्हर्टायझिंग मधनं येऊ शकेल. तर तो एक ऍडव्हर्टायझिंगचा रोल तिथे खूप महत्वाचा ठरला. आणि त्यामुळे क्लायंट्सना हे तर कळलं की आपल्याला ऍडव्हर्टायझिंग केलं पाहिजे, याशिवाय पर्याय नाही. पण कल्पनांसाठी, डिझाईनसाठी पैसे द्यायचे हे मात्र गळी उतरणं फार अवघड ठरलं.
म्हणजे न्यूजपेपरमध्ये एवढी जागा मला पाहिजे किंवा टीव्हीवरती मला स्पॉट पाहिजे, तर त्याचे पैसे तर द्यावेच लागणार, त्याला काय पर्याय. तुमचे कशाला पैसे? पण हे डिझायनिंगचे पैसे कसे करता हे लोकांना ऍक्सेप्ट व्हायला आणि गळी उतरायला, या मानसिकतेवरती कशी बात केली ते काय होतं की ते मग अनुभवात नाही शिकतात लोक, की ठीक आहे तुम्ही मला एवढे चार्ज करताय पण मला इतक्यात मिळतंय. मग कधीतरी असं म्हणावं लागतं की ठीक आहे मग तुम्ही करून बघा तिकडे. मग ते पाहिल्यानंतर कळतं की अरे मी 100 रुपये माझ्या जाहिरातीवरती खर्च करतोय, मीडियाला देतोय, पण त्याचा रिटर्न मला मिळत नाहीये कारण की माझं डिझाईन वीक आहे अतिशय. त्याच्यासाठी पैसे द्यायला पाहिजे. त्या 100 रुपयाचा तुम्हाला पूर्णपणे रिटर्न मिळावा, पण तुम्ही मीडियावरती जे काय पैसे खर्च करता ते खूप जास्ती असतात. मीडिया इज नॉट चीप, मीडिया इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर ते पैसे तुम्ही जे खर्च करता त्याचा तुम्हाला खरोखर रिटर्न पाहिजे असेल, तो मेसेज नीट गेला पाहिजे. त्याची कळ काय आहे, तर त्याची कळ ही डिझाईन ही आहे किंवा मेसेज ही आहे. सगळी डिझाईन म्हणण्यापेक्षा मेसेज महत्वाचा आहे. आणि तो मेसेज जर योग्य प्रकारे क्राफ्ट केला नसेल तर तुमचे पैसे वाया जाणार. तर हे लर्निंग सायकल जी आहे ती लर्निंग सायकल मधनं गेला की मग क्लायंटला थोडंफार लक्षात यायला लागतं की अरे नाही आपलं काहीतरी आपल्याला करावं लागेल. आणि मला असं वाटतं हे सगळं तुम्ही या पुस्तकामध्ये, माझ्याकडे पुस्तक आहे अनेक वर्ष आहे, ब्रँडनामा 2 आता नवीन आलंय, ब्रँडनामा 2.0, आणि याच्यामध्ये आता आपण ज्या गप्पा मारतो त्या सगळ्यांचा मला असं वाटतं परिपाक या पुस्तकामध्ये आहे. तर हे ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आणि ब्रँड हा एक महत्वाचा विषय आपण बोलतो आहोत. लक्ष वेधायचंय तुमच्या 2 पुस्तकांकडे. ब्रँडनामा या पुस्तकानंतर तुम्ही पुढचं पुस्तक जे लिहिलं की जे असत्यमेव जयते, 2022 साली ते पुस्तक आलं, बरोबर, आणि त्याच्यानंतर जगाला पोखरणारी डावी वाळवी 2023 साली आलं. तर मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग या विषयामध्ये रमणारा माणूस, तर असं असताना इतिहासाची आवड आणि पूर्ण वेगळी पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. इतिहास या विषयाची मला लहानपणापासूनच खूप आवड होती. म्हणजे मी खूप रमायचो इतिहासामध्ये, पण जसं जसं मोठं व्हायला लागलं वाचनाची मला खूप पहिल्यापासून आवड. म्हणजे मी व्होरेशियस रीडर आपण ज्याला म्हणतो. आवडते लेखक कोण? आवडते लेखक आता अनेक लेखक म्हणता येईल. म्हणजे इंग्लिशमध्ये आयन रँड ही माझी अतिशय आवडती लेखिका आहे. ॲटलास श्रग्ड आणि फाउंटनहेड. मराठीमध्ये तर अनेक म्हणजे पु ल देशपांड्यांपासून जी ए कुलकर्णींपर्यंत आणि इतरही अनेक कुलकर्णी आवडतात. हो खूपच. जी ए म्हणजे माझं श्रद्धास्थान म्हणायला हरकत नाही. पिंगळा वेळ, काजळ माया, हिरवे राव, रक्तचंदन, एकाहून एक श्रेष्ठ लेखक असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळं वाचत असताना इतिहासाबद्दल सुद्धा पुष्कळ वाचन केल्यानंतर मला कुठेतरी असं जाणवलं की भारताचा इतिहास जो आहे तो इतिहास थोडासा विकृत पद्धतीने आपल्याला सांगण्यात आला, किंवा खरोखर तो कितपत विश्वासार्ह आहे याच्याबद्दल शंका निर्माण व्हायला. का झाली शंका निर्माण? विशेषतः एकच त्यातला जो विषय आहे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. हा एक भारताच्या इतिहासाचा एक पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तो सिद्धांत असं म्हणतो की भारताची जी संस्कृती आहे, संस्कृत भाषा, वैदिक संस्कृती, वैदिक साहित्य, हे सगळं पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी तयार केलं किंवा निर्माण केलं. हे भारतीयांनी निर्माण केलेलं नाही. आता ह्या सिद्धांताचा परिणाम काय झाला? अनेक परिणाम झाले. पण म्हणजे आर्य आलेत की नाही भारतामध्ये? आर्य आले असा हा सिद्धांत म्हणतो, पण मी जसा तसा त्याच्यात अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा सिद्धांत काही म्हणावा तितका खरा असेल असं मला वाटेना. म्हणजे सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलेलं की नाही हा सिद्धांत चुकीचा आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की नाही हा सिद्धांत चुकीचा आहे. श्री अरबिंदो यांनी सांगितलं की हा सिद्धांत. काय सिद्धांत नेमका काय होता? तो सिद्धांत असा होता की रशियाच्या दक्षिणेकडे, ज्याला आपण युरेशिया असं म्हणतो, तिथे राहणारे हे गोरे लोक हे इसवी सन पूर्व 1500 मध्ये भारतात आले. यांना आर्य म्हणतात. स्थलांतर करून त्यांना आर्य म्हणतात. आणि त्यांनी भारतात येऊन इथे जी संस्कृती होती, सिंधू सरस्वती संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, तिचा विध्वंस केला. ती संस्कृती जी होती ती द्रविड संस्कृती होती. आणि हे आर्य लोक आले बाहेरून, त्यांनी तिचा विध्वंस करून या द्रविड लोकांना दक्षिणेकडे ढकललं आणि त्यांनी आपलं इथे वैदिक संस्कृती निर्माण केली. तर यातून 2 फार घातक गोष्टी घडल्या. एक म्हणजे भारतीय लोकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हा नष्ट झाला की तुम्ही काहीच केलं नाही. जे काय चांगलं आहे तुमच्याकडे ते सगळं पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी केलेलं आहे.
कारण त्यांनी नंतर असंही सांगितलं, हे सगळं ब्रिटिशांचं कारस्थान होतं. त्यांनी असंही सांगितलं की अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळेस जेव्हा ग्रीक लोकांशी तुमचा संबंध आला तेव्हा तुम्हाला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, काव्य हे सगळं तुम्हाला ग्रीक लोकांकडनं मिळालं. म्हणजे तुमच्याकडे जे काय आहे ते सगळं तुम्हाला पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी दिलेलं आहे. आणि आता ब्रिटिश लोक आले, ते तुम्हाला आता पोस्ट ऑफिस आणि रेल्वे वगैरे सगळे देत आहेत, तर तुम्ही गुपचूप सहन आम्ही मान्य करा. इनफॅक्ट तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे की चला हे लोक येऊन आपल्याला. कुठेतरी आत्मसन्मानावर तुमच्या ठेस लागली. दुसरं असं झालं की भारतात खूप मोठ्या प्रमाणात विभाजन करण्यात त्यांना यश मिळालं. म्हणजे आर्य विरुद्ध द्रविड. आता आपल्या परंपरेत आर्य आणि द्रविड असे दोन वंश असं काही कधी कुठेच म्हटलेलं नाही. हे वंश नव्हतेच. आर्य म्हणजे काही ठराविक गुण ज्याच्यात आहेत असे लोक म्हणजे आर्य, जे रिफाइंड आहेत, जे सुसंस्कृत आहेत, असे लोक म्हणजे आर्य. आणि दक्षिणेला राहतात ते लोक म्हणजे द्रविड. तोही वंश म्हणून कधी बघितलेलं नाही त्याच्याकडे. दक्षिण म्हणजे जो आपला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला प्रवेश आहे, म्हणजे द्रवानी वेढलेल्या प्रवेशात जे राहतात ते द्रविड आणि हे आर्य. हे वंश म्हणजे जन्मजात कोणी आर्य बनतो असं नाही. तर त्यामुळे पण हा सिद्धांत मांडल्यामुळे आर्य विरुद्ध द्रविड, उत्तर विरुद्ध दक्षिण, संस्कृत विरुद्ध तामिळ, हिंदी विरुद्ध तामिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज. कारण त्यांनी असं सांगितलं की हे जे उच्च जाती आहेत हे सगळे पश्चिमेकडनं आलेले आर्य लोक आहेत आणि बहुजन समाज हे इथले मूळ निवासी आहेत. तर हा सगळा खोटा सिद्धांत, त्याच्या आधारावर देशात केलेलं प्रचंड प्रमाणात केलेलं विभाजन, या सगळ्या गोष्टींचा भारताला अतिशय खूप मोठं नुकसान झालं. पण ज्याला आपण म्हणतो की अभ्यास सोनी प्रकटावे, हा अभ्यास कधी केला तुम्ही? जेव्हा मला पहिल्यांदा ह्या आर्यांच्या आक्रमणाबद्दल शंका निर्माण झाली तेव्हा मी त्याच्या मग खोलात जायचं ठरवलं. कारण की हा सिद्धांत कितीही चुकीचा असला तरी तोच अधिकृत इतिहास म्हणून आजही शिकवला जातो आणि संपूर्ण जगभर भारताचा इतिहास म्हटलं की हाच सिद्धांत मान्य झालेला आहे. तर त्यामुळे त्याच्या खूप विस्ताराने त्याचा अभ्यास करणं आवश्यक होतं. कारण की वरवर बघितलं तर मग हाच सिद्धांत खरा आहे असं त्याच्यातनं कळणार होतं. पण जितकं आपण विस्ताराने त्याचा अभ्यास करू, आर्किओलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, नंतर टेक्स्च्युअल एव्हिडन्स आहे. ऋग्वेद वाचल्यानंतर काय आढळतं? आता ऋग्वेद जर बाहेरनं आलेल्या लोकांनी लिहिलं असेल तर ऋग्वेदात त्याचा उल्लेख आला पाहिजे ना कुठेतरी. 100% की आम्ही बाहेरनं आलो, मग तिथे आमचा प्रवास असा झाला, मग इथे आल्यानंतर सगळं आम्हाला नवीन दिसलं, असं काही नाही, एकही नाही. ऋग्वेदात जो भौगोलिक उल्लेख आहेत ते सगळे फक्त भारताचे उल्लेख आहेत, भारताबाहेरचा एकही उल्लेख नाही. तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्सेस आहेत, त्याचा मी अतिशय विस्ताराने अभ्यास केला आणि कम्प्लीट आय ओपनर आणि धक्कादायक अतिशय. माझ्या एक लक्षात आलं की या सिद्धांतासाठी की जो अधिकृत इतिहास म्हणून सांगितला जातो एकही पुरावा उपलब्ध नाही. म्हणजे जर एखादा इतिहास अधिकृत इतिहास म्हणून सांगितला जात असेल तर काहीतरी त्याला सपोर्टिंग काहीतरी सापडलं पाहिजे. याच्यासाठी सपोर्टिंग अशी एकही गोष्ट सापडत नाही. आणि असं असूनही हा इतिहास म्हणून आपल्यावर लादला गेला. मग मी त्याच्या खोलात जायचं ठरवलं आणि मग मला असंही वाटलं की मग बाकी इतिहास पण थोडासा तपासला पाहिजे. हा जर सिद्धांत जो मूळ आधार आहे आपल्या इतिहासाचा तोच जर खोटा आहे तर बाकीचं काय आहे. मग मी जिथे जिथे माझं बोट ठेवलं तिथे तिथे सगळं कोलॅप्स व्हायला लागलं. सगळ्याच चुकीच्या पद्धतीने, खोट्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं. आणि म्हणून मग मी ते सगळाच अभ्यास केला, अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला. खूपच आदरवणार आहे. आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण हे आता काही झालं तरी जगाला सांगितलं पाहिजे. आपण पुस्तक कधी लिहितो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता माझ्याकडे काहीतरी आहे की मला सांगितलंच पाहिजे, ज्वालामुखी आहे. तर म्हणून मग मी हे पुस्तक लिहायचं असं ठरवलं. हे ते पुस्तक आणि त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट येतं, इतिहासामधून आपण हेच शिकतो की आपण इतिहासातून काही शिकत नाही. खरं आहे. याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. शीर्षक तुम्हाला कसं सुचलं? म्हणजे फार इंटरेस्टिंग शीर्षक आहे हे. जसं मी सांगितलं तुम्ही कॉपीरायटिंग मध्ये अनेक वर्ष आहात. मी जसं सांगितलं की मी जे बघितलं इतिहासात, ज्या गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ती प्रत्येक गोष्टच जेव्हा खोटी आहे असं मला आढळलं तेव्हा मला सडनली असं आठवलं की अरे आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते. इतकं बोल्ड
कॅप्शन आणि तेवढं स्ट्रॉंग मला असं वाटतं डिझाईनही आहे. ऍडव्हर्टायझिंग ब्रँडिंग मधला जो परिपाक तो एवढा इतक्या वर्षाचा आहे तो या पुस्तकामध्ये पूर्ण कॅप्शन आणि डिझाईन सकट उतरलेला आहे. असत्यमेव जयते या पुस्तकावर आधारित लेखमाला पण मला असं वाटतं तुम्ही सकाळमध्ये चालवली. पण एरवी प्रवास उलटा असतो, म्हणजे आधी लेखमाला असते आणि मग पुस्तक तयार होतं. हे उलटा प्रवास कसा झाला हा? ऍक्च्युली सकाळचे सम्राट फडणीस जे संपादक आहेत त्यांनी मला सुचवलं की ही लेखमाला तुम्ही का करत नाही, कारण सत्यमेव जयते तोपर्यंत खूप प्रसिद्ध आणि खूप गाजत होतं. तर त्याचाही उपयोग झाला निश्चित निश्चित कारण सकाळची रीच महाराष्ट्रात खूप आहे आपल्याला माहिती आहे आणि अनेक वाचक नवीन त्याच्यामुळे मिळाले. कारण की पुस्तक वाचण्याची प्रत्येकामध्ये पेशन्स असतो असं नाही, पण लेख मात्र पटकन वाचून होतो. त्यामुळे जगाला पोखरणारी डावी वाळवी याचं पण सदर होऊ शकतं खरं तर. अशी कोणी कुठलीही वर्तमानपत्रामध्ये अशी एक धमक आहे अशा प्रकारे. इतिहास हा विषय तरी थोडासा सेफ आहे असं मी म्हणेन, पण विचारसरणी किंवा आयडिओलॉजी आणि त्यातही डाव्यांच्या विरुद्ध ओपनली असा भूमिका घेतलेली अशी आपल्या साहित्यात कुठे फारशी वैचारिक साहित्य माध्यमांमध्ये सुद्धा नाही आढळत नाही. माध्यमात तर अजिबातच नाही. मला उत्सुकता आहे की कुठलं माध्यम जसं असत्यमेव जयतेवरती सदर तुमचं नंतर आलं आणि त्याला पुस्तकाला फार फायदा झाला, तर मला फार उत्सुकता आहे की आपला समाज जगाला पोखरणारी डावी वाळवीवरती पण सरांना सदर लिहिण्यासाठी संधी देईल का, आणि उत्सुकता आहे. म्हणजे अजून तरी डाव्या वाळवीवरती त्याचा रिव्ह्यू सुद्धा कुठे छापला गेला नाही, त्यामुळे सदर कधी छापतील माहिती नाही. मुस्लिम आक्रमकांनी येथील लोकांची डोकी मारली तर इंग्रजांनी बुद्धी मारली. डोक्यांपेक्षा बुद्धी मारली जाण्याचा तोटा अधिक असतो. आजही आपण शाळा महाविद्यालयातून दुर्दैवानं त्यांनीच लिहिलेला खोटा इतिहास शिकतो. आपल्याकडील कथित बुद्धिवंत हे डावेच असतात. त्या इतिहासाला डोक्यावर घेऊन मिरवतात. एक देश म्हणून आपली ओळख 1947 साली सुरू होते असं एक वाक्य येतं कोटेड. तीच एक सुरुवात होती भारताच्या इतिहासाला विकृत बनवण्याची, की भारताचा एक देश म्हणून अस्तित्वच नाकारण्यात आलं. भारत हा कधी एक देश नव्हताच. इंडिया वॉज अ जॉग्राफी नॉट अ नेशन असं ब्रिटिश लोकांनी ठरवलं. त्याचं कारण असं होतं की युरोपमध्ये जे देश आहेत, युरोपमधली जी राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रीयतेची संकल्पना आहे ती मूलतः काही गोष्टींवरती आधारित आहे. म्हणजे एक तर एक धर्म असेल तर एक देश बनू शकतो, एक भाषा असेल तर एक देश बनू शकतो, अशा काहीतरी घटकांवरती आधारितच देश बनू शकतात असं त्यांचा समज होता. आणि भारतात तर सगळंच वेगळं होतं, कारण की भारतात अनेक धर्म आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक पंथ आहेत, हिमालयापासून वैविध्य जे आहे भारतातलं ते म्हणजे जणू काहीच अख्खा जग त्याच्यामध्ये सामावलंय. मॉडेल ऑफ एंटायर वर्ल्ड, वाळवंटापासून समुद्रापासून. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना असं वाटलं की असा कुठलाच आधार नसताना हा देश होऊच शकत नाही, आणि असा त्यांनी समज करून घेतला. आणि त्यांनी केलेला समज इंग्रज जे म्हणतील तेच योग्य असं मानणारा एक वर्ग आपल्याकडे उपस्थित असल्यामुळे त्यांनीही तो स्वीकारला आणि अतिशय अहमहिकेने तो पुढे नेला. पण त्यांना हे कळलं नाही की आपल्या राष्ट्रीयत्वाचा आधार हा संस्कृती हा आहे. तर आपण पॉलिटिकल स्टेट नाही आहोत, आपण सिव्हिलायझेशनल स्टेट आहोत. आणि सिव्हिलायझेशनल स्टेट ही कल्पनाच त्यांना न कळल्यामुळे त्यांनी असा समज करून घेतला. पण आपल्या लोकांनीही तो स्वीकारावा हे खरं दुर्दैव आहे. म्हणजे ब्रिटिशांनी तर त्यांच्या सोयीचं होतं ते सगळं केलं, ते तर बरोबर आहे, त्यांच्यासाठी ते योग्य होतं असं म्हणता येईल. पण आपल्या लोकांनी ते स्वीकारावं आणि ते अतिशय ठामपणे आणखी हट्टाने त्याला धरून ठेवावं हे दुर्दैव होतं आपल्या देशाचं. आणि म्हणून त्याच्या मागचं जे खरं सत्य आहे किंवा जी खरी भूमिका आहे ती मांडणं हे अतिशय आवश्यक आहे की भारत हा पहिल्यापासून एक देश होता. ऋग्वेदापासून उल्लेख आहे भारत हा एक देश आहे, असे तो हिमाचल, म्हणजे हिमालयापासून तर समुद्रापर्यंत हे भारतवर्ष आहे असं आपल्याला आपल्या परंपरांनी नेहमीच सांगितलेलं आहे. म्हणजे 51 शक्तीपीठ आहे ती संपूर्ण भारतात जिथे जिथे पसरली आहेत तो भारत देश आहे. आपली 12 ज्योतिर्लिंग जिथे पसरली आहेत तो भारत देश आहे. यात्रा ज्या निघतात म्हणजे आता पंढरपूरची यात्रा असेल, काशी टू रामेश्वर हा यात्रेचा जो रूट आहे तो हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे आणि त्यांनी भारताला देश बनवलेला आहे, त्यांनी भारताला राष्ट्र बनवलेलं आहे. ऋग्वेदात असं म्हटलं की ऋषीमुनींच्या भद्र इच्छेतून हा देश निर्माण झालेला आहे. तर ही आमची सिव्हिलायझेशन आहे, ही आमची संस्कृती आहे आणि त्याच्या आधारावर आमचा देश बनलेला आहे.
तर हे ब्रिटिशांना कळलं नाही मी समजू शकतो, किंवा कळलं तरी त्यांनी ते समजून घेतलं नाही हे मी समजू शकतो. पण भारतीयांना हे कळू नये आणि भारतीयांनी ते मान्य करू नये, हे आपल्या देशाचं दुर्दैव. पुस्तकामध्ये प्रकरण जी आहेत त्याच्यामध्ये एक टायटल असं येतं, पराभूत आहे जगती पुत्र भारताचा, आणि क्वेश्चन मार्क आहे. आणि त्याच्यात डिस्क्रिप्शन मला फार स्ट्रॉंग आहे. जोपर्यंत सिंहांना त्यांचे इतिहासकार मिळत नाहीत, जोपर्यंत सिंहांना त्यांचे इतिहासकार मिळत नाहीत, तोपर्यंत शिकारीच्या कथांमध्ये नेहमी शिकाऱ्याचाच गौरव केला जाईल. काय सांगा? भारताच्या इतिहासात जसं एक मोठी दिशाभूल आहे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, तशी दुसरी मोठी दिशाभूल आहे ती अशी की भारताचा इतिहास हा फक्त पराभवांचा इतिहास आहे, असं आपल्याला नेहमी सांगण्यात आलं. शाळेत आपल्याला काय इतिहास शिकवला, तर हेच सांगण्यात आलं की पश्चिमेकडून किंवा वायव्येकडून खैबर खिंडीतून आक्रमक येत गेले. आधी आर्य आले, मग हूण आले, मग मुसलमान आले, आणि प्रत्येक वेळेस आपण हरत गेलो. आणि एक पराभूत देश हीच आपली ओळख आहे. पण ह्याचा पुन्हा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे संपूर्णतः चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. आता बाकी सगळ्यांची मी उदाहरणं देत नाही, पण एक इस्लामबद्दल थोडक्यात सांगतो की इस्लामच्या ज्या मोहिमा होत्या इस्लामच्या प्रसारासाठी त्या 634 साली सुरू झाल्या. मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू 632 मध्ये झाला, आणि 634 साली त्या खलिफा जो होता अबू बकर त्यांनी ठरवलं की आता इस्लामचा प्रसार आपण सगळीकडे केला पाहिजे, कारण की ती पैगंबरांची आज्ञा आहे. आणि म्हणून त्यांनी मोहिमा सुरू केल्या. आणि फक्त 125 वर्षात त्यांनी पश्चिमेला स्पेन ते पूर्वेला अफगाणिस्तान या विस्तीर्ण प्रदेशात, म्हणजे मध्य एशिया, उत्तर आफ्रिका या सगळ्या ठिकाणी त्यांनी इस्लामची स्थापना केली, आणि अरेबिक भाषा सगळ्या लोकांना स्वीकारायला लागली. फक्त 125 वर्षात 125 वर्षात राजकीय वर्चस्व गाजवलं, आणि 250 वर्षात म्हणजे हे 125 वर्ष धरून त्यांनी सांस्कृतिक आणि भाषिक वर्चस्व तिथे प्रस्थापित केलं. सगळ्या लोकांना अरेबिक भाषा स्वीकारायला लावली. फक्त भारत हा एकमेव देश होता की जिथे ते हे करू शकले नाहीत. त्यांनी पहिलं भारतावर आक्रमण केलं 636 साली, आणि पहिल्यांदा दिल्ली सल्तनत, दिल्लीत जेव्हा त्यांचं सरकार स्थापन झालं ते 1206 साली. म्हणजे साधारण 570 वर्ष जेव्हा त्यांनी प्रयत्न केले तेव्हा ते भारताच्या मुख्य भूमीत आपलं एक छोटंसं का होईना पण सल्तनत स्थापू शकले. ते औरंगजेब जेव्हा गेला 1707 साली तेव्हा त्या मुघल एम्पायर संपलं आणि मुसलमानांची सत्ता संपली तेव्हा, असं आपण म्हणू शकतो. कधी 1750 धरा तुम्ही, म्हणजे 1100 वर्ष सतत प्रयत्न करून सुद्धा ते संपूर्ण भारत आपल्या राजकीय प्रभुत्वाखाली आणू शकले नाहीत. भारतातले सगळे धर्म संपवू शकले नाहीत, भारतातल्या सगळ्या भाषा संपवू शकले नाहीत. मग हा पराभवांचा इतिहास आहे का संघर्षाचा इतिहास? मला असं वाटतं की पुस्तकाची बाकीची टायटल सुद्धा खूप आकर्षक आहेत आणि खूप स्ट्रॉंग आहेत. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, नकार विकृती, जे सोयीचं नाही ते घडलंच नाही. नकार विकृती, जे सोयीचं नाही ते घडलंच नाही. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर, खरेच द ग्रेट क्वेश्चन मार्क. सुफी, युट्यूब, भारताचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण, कारण आणि लादणं. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज या शैक्षणिक आणि संशोधनावर कार्य करणाऱ्या संस्थेचे भीष्म प्रकाशन. इंडियन नॉलेज सिस्टीम अर्थात भारतीय ज्ञान परंपरा या क्षेत्रात अधिकाधिक ग्रंथ प्रकाशित करणे हा भीष्म प्रकाशनचा उद्देश, आणि त्यांनीच असत्यमेव जयते प्रकाशित केलं. जसं मी म्हटलं की आपण पुस्तक तर लिहितोय किंवा लिहिलं, पण हे कोणी छापेल की नाही, कोणी वाचेल की नाही अशी मला खरोखर शंका होती. कारण की माझं त्या क्षेत्रात अजिबातच नाव नव्हतं किंवा मला कोणी ओळखत नव्हतं. पण भीष्म प्रकाशनचे क्षितिज पाटुकले जे प्रमुख आहेत ते माझ्याकडे दुसऱ्या काही कामानिमित्त आले होते. अच्छा. आणि जेव्हा आपण बोलतो ते म्हणले की आता काय चाललंय आणखीन नवीन, तर मी त्यांना सहज बोलता बोलता सांगितलं की मी असं एक पुस्तक लिहिलंय आणि त्याची अनुक्रमणिका दाखवली फक्त की काय काय प्रकरण आहे. ते पाहिल्यावर दुसऱ्या क्षणी ते म्हणले की हे मी छापणार. आणि आमचं छापलं नाही त्यांनी, ते जोरकसपणे प्रमोट करताय, खूप जोरात प्रमोट केलं त्यांनी. एका क्षणात निर्णय घेतला छापण्याचा की मी लेखक म्हणून अजिबात प्रसिद्ध नसताना आणि या क्षेत्रात माझी कुठलीही ओळख नसताना त्यांनी ते छापायचं ठरवलं. त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रमोट केलं आणि त्यामुळे या पुस्तकाला यश मिळालं. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा अन्य भाषांमध्ये सुद्धा या भाषांमध्ये झालं. आणि गेल्या 3 वर्षात म्हणजे 22 साली ते प्रकाशित झालं. गेल्या 3 वर्षात या सगळ्या भाषा मिळून त्याच्या 50,000 प्रती खपलेले आहेत. वा वा, खूप मोठा पल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही. 100%.
आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की हे वाचकांनीच ही चळवळ वाचकांनीच उभी केली. हे आपलं म्हणून त्यांनीच स्वीकारलं. म्हणजे अनेक लोक मला अशी माहिती, इनफॅक्ट मला भेटणारा प्रत्येक वाचक जवळपास असं सांगतो की मी याच्या 5 प्रती विकत घेतल्या, 10 प्रती विकत घेतल्या आणि मी माझ्या मित्रमंडळींमध्ये त्या वाटल्या. मला अनेक लोक असे माहिती आहेत की नाही याच्या 100 प्रती विकत घेतल्या आणि त्या आपल्या मित्रमंडळींमध्ये वाटल्या. एक गृहस्थ असे आहेत की त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला असत्यमेव जयतेची प्रत भेट दिली. म्हणजे इतक्या लेवलला लोकांनी ते स्वीकारलेलं आणि त्यामुळे ती एक चळवळ झालेली आहे असं म्हणतात. जगाला पोखरणारी डावी वाळवी, असत्यमेव जयते या पुस्तकानंतर 1.5 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं त्याचं पुस्तक. त्याच्यामधला छोटासा भाग मला उद्धृत करायचा आहे या ठिकाणी. असत्यमेव जयतेच्या यशानंतर जोगांनी दुसरा अत्यंत महत्वाचा विषय हाती घेतला, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. संपूर्ण जग हे डाव्या विषवल्लीने जणू वेढून टाकलेले आहे. अमेरिका आणि युरोप येथील सामाजिक मूल्ये आणि कुटुंब व्यवस्था नेस्तनाबूत केल्यावर ही विषवल्ली वाळवीच्या रूपात आपला देश कधी पोखरू लागली ते समजले देखील नाही. विशिष्ट कथ्य निर्माण करून ते समाजात रुजवून बुद्धिभेद करणे हे यांचे काम. घरातील व्यक्तींमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली झुंज लावून देणे आणि त्यायोगे समाज व्यवस्था उद्ध्वस्त करणे हे यांचे योगदान. आपला धर्म, सांस्कृतिक मूल्य, देव आदींबाबत तिरस्कार निर्माण करत समाज रचना विस्कळीत बनवण्याच्या घातक उद्देशानं हे लोक काम करतात. खरे तर हे आजच्या युगातील राक्षस म्हणावेत. असत्यमेव जयतेनंतर अशीच एक बोल्ड विषय घेऊन लिहिलेली कादंबरी. डावे लोक केवळ भारताच्या विरुद्ध आहेत असं नाही, तर सर्व जगातल्या पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या विरोधात आहेत. विक्टिमहुड उभा करून भावभावनांना लढवणं ही यांची रणनीती आहे. या सगळ्या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांना उतरावं लागणार आहे आणि काउंटर नॅरेटिव्ह उभा करावा लागणार आहे. अगदी बरोबर. काय सांगाल याच्यात? मुख्य असं आहे की मार्क्सनी जो मार्क्सवाद निर्माण केला, किंवा त्याच्या आधी आपण असं बघूया की मार्क्सवादाचा मूळ गाभा काय किंवा डाव्या विचारांचा मूळ गाभा काय. तर तो मूळ गाभा असा आहे की समाजाला 2 भागांमध्ये विभाजित करायचं, त्या दोघांमध्ये सतत संघर्ष बळकत राहायला पाहिजे. संघर्ष हा डाव्या विचारांचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो. तो संघर्ष बळकत राहायला पाहिजे, त्याच्यातनं अराजक निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अराजकातनं विध्वंस निर्माण व्हायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत हजारो वर्षात जी निर्माण झालेली मानवी सभ्यता आहे ती आम्ही पूर्णपणे नष्ट करणार आणि त्या कोऱ्या पाटीवर आम्ही एका नव्या समाजाची आणि एका नव्या माणसाची निर्मिती करणार. ते ऐकायला खूप छान वाटतं, पण त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा कुठलीही नवी गोष्ट निर्माण करण्याची क्षमता त्यांनी अजिबात दाखवलेली नाही. त्यांनी एकच गोष्ट निर्माण केली, ती म्हणजे अराजक आणि विध्वंस. तर त्यामुळे ते काय म्हणतात याच्यापेक्षा ते काय करतात याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मूळ जो मार्क्सवाद होता, कार्ल मार्क्सने सांगितलेला, ज्याला आपण क्लासिकल मार्क्सिझम असं म्हणतो, तर त्याच्यात हा जो संघर्षाचा आधार होता किंवा जी फॉल्ट लाईन किंवा संघर्ष बिंदू आपण म्हणू, तो आर्थिक आधारावर होता. म्हणजे भांडवलशाह विरुद्ध कामगार किंवा श्रीमंत विरुद्ध गरीब. त्याला त्यांनी एक नंतर वेगळं स्वरूप दिलं. काही नवीन मार्क्सवादी विचारवंत आले, अँटोनिओ ग्राम्स्की म्हणून एक होता, आणि त्यांनी असं सांगितलं की हा जो संघर्षाचा आधार आहे हा आर्थिक आधारावरनं त्यांनी सांस्कृतिक आधाराकडे नेला. आणि त्यांनी असं सांगितलं की संस्कृतीचा विनाश केला पाहिजे. जोपर्यंत आपण संस्कृती नष्ट करत नाही तोपर्यंत या जगातले सगळे जे शोषित लोक आहेत ते कम्युनिझमचा स्वीकार करणार नाहीत, कारण की ते ही संस्कृती जी आहे ती आपली संस्कृती मानतात. आणि म्हणून याला म्हणतात कल्चरल मार्क्सिझम किंवा सांस्कृतिक मार्क्सवाद. आणि हा संस्कृतीवरचा हल्ला आहे. आणि त्यांनी तेव्हा हे लिहून ठेवलं की आम्ही संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आम्ही प्रवेश करू, त्यांना आतून हळूहळू पोखरून टाकू, वाळवीसारखं. म्हणून मी वाळवी हे नाव दिलं. अतिशय सुंदर ऍप्ट नाव परत एकदा असत्यमेव जयते नंतरचं. तर वाळवीसारखं आम्ही आतून पोखरून टाकू आणि इतकं वीक करू, इतकं कमजोर करू की एक दिवस ही सगळी हा डोलारा जो आहे संस्कृतीचा तो कोसळून पडेल आणि मग सगळं जग हे कम्युनिझमचा स्वीकार करायला तयार होईल. आणि हे कुठल्या संस्था? तर पहिली म्हणजे कुटुंब संस्था. ही संस्कृतीला बळ कशातनं मिळतं? कुटुंबातनं मिळतं. संस्कार हे कुटुंबात घडतात. आपण देव, धर्म, देशभक्ती हे सगळे संस्कार आपल्याला कुटुंबातनं मिळतात. म्हणून कुटुंब संस्था नष्ट झाली पाहिजे.
कुटुंब संस्था टिकता कामा नये. दुसरी संस्था संस्कृतीला बळ देणारी म्हणजे धर्मसंस्था. कारण धर्मात जेव्हा आपण एक श्रद्धा आपल्या मनात असते तेव्हा आपण संस्कृती जपतो, संस्कृती पाळतो. तर धर्मसंस्था नष्ट करायची. तिसरी म्हणजे देशप्रेम. देशावर लोकांचं प्रेम असायला नको. देशाचं वेगळं अस्तित्वच राहायला नको. सगळ्या देशातल्या कामगारांनी एक झालं पाहिजे, शोषितांनी एक झालं पाहिजे. हे सगळे एक झाले की मग त्यांच्यावर वर्चस्व गाजवणं सोपं होईल. कुटुंब व्यवस्था नष्ट करा, धर्म नष्ट करा, देशप्रेम नष्ट करा, लोकशाही व्यवस्था नष्ट करा, शिक्षण व्यवस्था नष्ट करा. या सगळ्या व्यवस्था नष्ट झाल्या की मग आपली प्रगती कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून हे संस्कृतीवरचं आक्रमण. वाळवीला किती आयुष्य असते पण ती निर्माण होतच असते ना. आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी की हा जेव्हा त्यांनी सांस्कृतिक मार्क्सवादाचा सिद्धांत मांडला 1920 आणि 1930च्या दशकात, तेव्हाच त्यांनी लिहून ठेवलंय की आम्ही हे कसं घडवून आणणार, आम्ही कुटुंबसंस्था कशी नष्ट करणार, आम्ही धर्म कसा नष्ट करणार. आणि बरोबर त्याचप्रमाणे काम करून त्यांनी गेल्या 100 वर्षात हे घडवून आणलंय. आज आपल्याला माहिती आहे की पाश्चिमात्य समाज जो आहे ती पाश्चिमात्य संस्कृती नष्ट होण्याच्या लेवलला पोहोचलेली आहे. भारताबरोबरही आता तेच करायचं. त्यामुळे आता पुढचं टार्गेट जे आहे ते भारत आहे. आणि म्हणून आपल्याला आता हे जागृत होणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्या मागे काय का मी हे लिहिलं, कारण की हे लोक जे काम करतात ते अतिशय आकर्षक मुखवट्यांच्या मागे काम करतात. म्हणजे सामाजिक न्याय, पर्यावरण प्रेम, स्त्रियांचे हक्क, अल्पसंख्याकांचं संरक्षण, हे सगळे मुखवटे दिसायला खूप चांगले दिसतात. पण त्याच्या मागे त्यांची जी विचारसरणी असते किंवा त्यांची जी उद्दिष्ट असतात ती कशी ओळखायची आणि ती किती घातक आहेत हे लोकांना कळावं म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. सर्व आघाड्यांवरती पराजित झालेल्या डाव्यांचा शेवटचा बाण म्हणजे परसेप्शनची लढाई. याचा अर्थ वास्तव काहीही असलं तरी आपल्या इकोसिस्टीमच्या सहाय्यानं ते झाकून टाकत एक भ्रम निर्माण करणे. बरोबर. कारण त्यांच्यामध्ये फॅक्ट्स आर नॉट इम्पॉर्टंट, ओनली इंटरप्रिटेशन इज इम्पॉर्टंट. तुम्ही सत्य बोलता की नाही हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही पॉलिटिकली करेक्ट आहात की नाही यालाच फक्त महत्व आहे. वोक वर्ग आणि मुका वर्ग, वोका आणि मुका आणि वोकिझम म्हणजे जागलेले पण हे वखवकलेले आहेत असं तुमचं त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये म्हणणं आहे आणि त्याची मांडणी आहे. ते सगळ्यांना संपवणार आहेत वोका. आणि अराजक माजवण्याच्या आपल्या उघड प्रयत्नांवरही नैतिकतेचं मुखवटं चढवण्याची डावी चलाखी केवळ जमी आहे. अगदी बरोबर. आपला समाज एका पोथीत कधीही बांधला गेला नाही हीच त्याची ताकद आहे. निश्चित. भारताच्या इतिहासात कोणत्याही काळात आपल्या समाजाने ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे व्यवहार केलेला नाही. घटना, लोकशाही, न्याय व्यवस्था यासारख्या संस्थांवर डाव्यांचा थोडा देखील विश्वास नसतो. दंगे, जाळपोळ, हिंसा करणाऱ्यांनीच विक्टिम कार्ड खेळण्याची कृती भारतीयांना नक्कीच ओळखीची वाटेल. दंगे, जाळपोळ, हिंसा ह्या ज्यांनी केल्याच त्यांनीच विक्टिम कार्ड खेळायचं ही आपल्या भारतीयांना नक्कीच ओळखीची क्लुप्ती आहे. 256 पान या पुस्तकातलं जे आहे, मी खूप पुस्तक आडवं वाचतो, काही लोकांना उभं वाचायची सवय. मला खूप पुस्तक असं प्रत्येक ओळण वाचून त्याबद्दल नोट्स लिहून काढणं अशी माझी एक सवय आहे. आणि सिरियस रिडिंग फार महत्वाचं आहे. खरं तर वोकिझमला प्रिय असलेल्या बहुतेक गोष्टींना इस्लामचा टोकाचा विरोध असतो. LGBTQचं अस्तित्व इस्लामला सहन होत नाही. बहुसांस्कृतिकता इस्लामला मुळातच मान्य नसते. तरीही वोक धर्मियांना इस्लाम इतका प्रिय का? असे एकच कारण, पाश्चिमात्य समाजात कधीही एकरूप न होता आपला धर्म, आपल्या चालीरीती, आपला कायदा, आपला पेहराव यांचे वेगळेपण हट्टाने जपणारा आणि त्यांचं प्रदर्शन करणारा हा समाज आपली संख्या झपाट्याने वाढवत, दहशत निर्माण करत शेवटी पाश्चात्य संस्कृतीचा विध्वंस करण्याच्या आपल्या ध्येयपूर्तीमध्ये महत्वाची मदत करेल ही वोकिझमला असलेली खात्री. काय सांगाल याबाबत? जसं मी सांगितलं की त्यांचा मुख्य हेतू हा अराजक आणि विध्वंस आहे. आणि अराजक आणि विध्वंस करण्यामध्ये सगळ्यात चांगला पार्टनर जर कोणी असेल तर तो म्हणजे जिहादी इस्लाम. कारण की त्यांचा सुद्धा काय म्हणू आपण त्याला की अराजक आणि विध्वंस याच्यावरती ही त्यांची सुद्धा एक वर्किंग स्टाईल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे त्या बाबतीत वोकिझम किंवा कल्चरल मार्क्सिझम आणि इस्लाम यांचं गोत्र जुळतं असं म्हणायला हरकत नाही. आणि एक गंमत अशी आहे की सगळ्या जगावर आपलंच प्रभुत्व असलं पाहिजे असं मानणाऱ्या ज्या काही निरंकुशतावादी शक्ती आहेत की ज्या जगात कार्यरत आहेत
त्या सगळ्यांचं खरं तर उद्दिष्ट एकच असल्यामुळे त्यांची एकमेकांशी स्पर्धा आहे. मग इस्लामलाही संपूर्ण जगावर प्रभुत्व पाहिजे, कम्युनिस्टांनाही पाहिजे, अमेरिकन डीप स्टेट ज्याला आपण म्हणतो त्यांनाही पाहिजे, आणि चर्चलाही पाहिजे. या 4 शक्ती आहेत की ज्यांना संपूर्ण जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. त्यातल्या कोणातरी एकाच होणार आहे. तर त्यामुळे त्यांची एकमेकांची स्पर्धा आहे. पण गंमत अशी की भारताविरुद्ध मात्र या सगळ्या शक्ती एकत्र होतात आणि त्यांना असं वाटतं की आपण एकमेकांचा वापर करून घेतोय. आता जसं या पॅरेग्राफमध्ये आपण लिहिलंय त्यात तेच आहे की कल्चरल मार्क्सिस्ट लोकांना वाटतं की आपण इस्लामचा वापर करून घेतोय विध्वंस घडवण्यासाठी, अराजक घडवण्यासाठी. इस्लामला वाटतं की आपण त्यांचा वापर करून घेतोय की आपल्याला आयडिओलॉजिकल सपोर्ट देण्यासाठी. दोघेही एकमेकाचा वापर करून घेतात. त्यातलं कोणतरी एकच शेवटी यशस्वी होणार आहे. पण भारताविरुद्ध जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ह्या 4ही शक्ती एकत्र येतात आणि त्या भारताला संपवण्याचा, भारताला तोडण्याचा सतत प्रयत्न करतात. आणि म्हणून हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्याचा सामना करू शकणार नाही. ऍडव्हर्टायझिंग मध्ये, ब्रँडिंग मध्ये काम केल्यानंतर पुस्तकं लिहिली आणि एका पुस्तकाला जसं आपण म्हणतो की एक सदर रूपाने त्याला एक प्रसिद्धीचं प्लॅटफॉर्म मिळाला. जगाला पोखरणारी डावी वाळवी ते मार्केट करण्यासाठी कसं तुमचा स्किल वापरणार आहात. खरोखर मी दोन्ही बाजूने याच्याकडे बघतोय. एकाच व्यक्तीमध्ये 2 स्किल्स आहेत की जे एक प्रॉडक्ट आहे की त्याला मार्केट करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला विरोध आहे कारण विचारसरणी फेवरेबल नाहीये. तुम्ही अनेक ब्रँड्स मोठे केलेत तर मला खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये की तुम्ही कशा प्रकारे मार्केट करू शकाल या पुस्तकाला. आज ऑलरेडी या पुस्तकाची चर्चा आहे आणि पुस्तक लोकप्रिय झालेलं आहे. आम्हाला उत्सुकता आहे प्रेक्षकांना की तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत. असत्यमेव जयते असेल किंवा जगाला पोखरणारी डावी वळवी असेल तर हे नुसतं पुस्तकापुरतं मर्यादित न राहता याला काही ऑडिओ व्हिडिओ फॉर्म मध्ये आणण्याचं पण काही मानस आहे का? निश्चितच आहे. कारण की पुस्तकं म्हणून ही आता एस्टॅब्लिश झाली, अतिशय लोकप्रिय झाली. पण मुख्य मी ही पुस्तकं का लिहिली तर हा विचार, हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि ते जर खरोखर पोचवायचं असेल, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोचवायचं असेल तर ऑडिओ व्हिज्युअल मीडियमला पर्याय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि प्रतिसाद एजन्सीने मला कल्पना आहे की अनेक सिनेमांची पण निर्मिती केली आहे, नाटकांचं डिजिटायझेशन केलंय. तर मला असं वाटतं तुमच्यासाठी एक एक्सटेन्शन काही फार अवघड असणार तोही आम्हाला अनुभव आहे आणि ते क्षेत्राची साधारण कल्पना आहे. आणि तुमचं पुस्तक आता नवीन येऊ घातलंय त्याच्याबद्दल मी कुठे कुठे वाचतोय, काय सांगाल त्या बाबतीत? ते मी पुस्तक पहिल्या 2 पुस्तकांमध्ये मी असं मांडलं की भारताची ओळख कशी विकृत करून आपल्याला सांगण्यात आली इतिहासाच्या माध्यमातून किंवा विचारसरणीच्या माध्यमातून. आता मी 3ऱ्या पुस्तकात हे सांगतोय की भारताची खरी ओळख काय. आणि त्या पुस्तकाचं नाव मी असं ठेवलंय, भारत सत्य सत्व स्वत्व असं नाव आहे. आणि त्याचबरोबर मी ते इंग्लिशमध्येही लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे भारत दॅट इज इंडिया, रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी. ओके. आपल्या घटनेत असं लिहिलं आहे इंडिया दॅट इज भारत, पण मी म्हणतोय भारत दॅट इज इंडिया, ती आपली खरी आयडेंटिटी आहे. तर असं ते एकाच वेळेस हिंदी आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये येईल. आधी मराठीत येईल काही दिवसात, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये येईल. तर छान वाटतंय. अनेक विषयांवरती आपण बोलतो आहोत आणि आपल्या भूमिका आपण व्यक्त करतो आहोत. लवकरात लवकर तुमचं ते पुस्तक प्रकाशित हो आणि त्यालाही असाच उदंड प्रतिसाद वाचकांचा लाभो. तुमची जी पुस्तकं आता आली आहेत त्यांनाही ऑडिओ व्हिडिओ फॉर्ममध्ये चांगला उत्तम कंटेंट त्यांना तयार हो आणि तोही जगभरातल्या लोकांपर्यंत तो पोहोचो अशी शुभेच्छा मी या चॅनलच्या निमित्ताने आपल्याला देतो. आपण जरूर कळवा आम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.